अशोक दुदम सादर करीत आहे कोकणातील गोष्टीचा भूतपूर्व साज, अंधश्रद्धा विरुद्ध माणुसकीचा हात, यावर भाष्य करणारी कलाकृती अदृश्य रंगकर्मी. लेखक दिग्दर्शक रुपेश दुदम, प्रकाश देवीदास आणि वैभव, ध्वनी रुचिर चव्हाण, विनायक चव्हाण, संगीत रुपेश दुदम, नितीन पवार, नृत्य विलास विंजले, रंगभूषा सचिन वारिक, कलाकार सुबोध जाधव, अभिलेश सरपडवळ, नितीन पवार, सुधीर देवळे, भरत कळंबे, दैवत भेकरे, सुधीर भुवड, प्रशांत करंडे, विशाल विंजले, अनिल वणगे, विशाल गुलेकर, राजेंद्र कदम, रोहित कदम, शैलेश कदम, अमोल शिगवन, विक्रांत विंजले आणि प्रमुख भूमिकेत सूर्यकांत गोवळे. अशोक दुदम सादर करीत आहे रुपेश दुदम लिखित दिग्दर्शित अदृश्य रंगकर्मी, अदृश्य रंगकर्मी, अदृश्य रंगकर्मी. माझ्याकडे रामाचा फोटो आहे, माझ्याकडे सीतेचा फोटो आहे. दाखव. कुठे याद घालू नको, मी त्यातला नाही. मला दाखव. ही तर सरिता, ज्याच्याबरोबर भिवाचं लपड आहे. कोण आहेस तू? भिवा तू? शिवा तू? सिंचा, मी काय घाबरलो नाही बरे. अरे उत्तर उत्तर. कुठल्या डोंगरावर चढलेलो? सिंचा, मला जे आवाज येत आहेत तेच तुला येत आहेत का रे? मग तुला काय वाटलं माझे कान सुईने शिवलेत की शेणाने माकलेत? अरे नाही रे, या आवाजाने माझ्या धोत्रातले आतले वस्त्र ओले चिंब झाले. म्हणजे लंगोट? हा, लंगोट. तेच तेच रे. कुठे ना उभ्यानी करायची सोय नाहीये. तुला ते झाड दिसते? मला झाड दिसत नाही. मला ते झाड दिसत नाही. अरे तेव्हा ते झाड, मी त्या झाडाखालीच करून आलो. बघितलं ना, त्या झाडावरती चेटकीन राहते. चेटकीन. काय सांगतो? आणि तिला ना आजूबाजूला पण फिरकलेले चालत नाही. तुझं नाना खोत माहितीये? इनामदारच्या बायकोचा झंगाट आहे तोच. याला झंगट बरी माहितीये. मग तोच तोच. इनामदाराच्या बायकोला ना मांडीवर घेऊन या झाडाच्या बुंद्याखाली बूट टेकून बसला होता. बूड 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 बूड. मागे फिरलो. हे दोन पाव आहेत, त्याला बूड असं समजतात. त्यालाच बूड म्हणतात. बूट टेकून बसला होता. दुसऱ्या दिवशी त्याचा तो भाग तुझ्यासारखाच काळा पडला होता. काय सांगतो? मग तू तर मूत्र विसर्जन केलेस. तुझं काय करेल त्या चेटकिणीसच ठाऊक. काय करेल ती? तुझा कापून टाकेल. काय? हात कापून टाकेल. अरे चांडाळा, मला फसवतोस? अरे त्या इनामदाराने त्या खोताने त्याच्या बायकोला या झाडाखाली बसलेलं बघितलं आणि वेताच्या काट्याने दोन्ही कुले लाल केले, म्हणून ते काळवंडले माझ्यासारखे. कळलं का तुला? मग अरे ते जाऊ दे. मी त्या पंडित जे आहेत ना त्याच्या मागे आलेलो. ते कुठे राहिलेत रे? अरे ते गेले असतील कमळाबाईच्या स्वर्ग सुखात. पण आपण थोडा वेळ इथे थांबलो ना तर आपण जाऊ नरकात.
नरकात हा नरकात तर पापी लोक जातात. अरे तू असं कोणतं पुण्य केलंयस? तुला घेऊन फिरतो हेच माझे पुण्य ए. कळलं का? अरे हा. नरकातली भूत लय डेंजर काय असतात. सांगतो? त्यांना जर कळलं हा. ही कोकणातली भूत आहेत तर ती अजून त्रास देतात. कोकणातल्याच भूतांना का? आपण नाही का त्यांची माणसं जमिनीवर बोलवतो. त्यांची माणसं जमिनीवर अरे भूत खाली ये. भूत 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 ही भूत येतात कुठून? कुठून? नरकातून. हा ती नरकातून खाली आली हा. की आपण त्यांना धंद्याला लावतो. ए काम धंद्याला लावतो. असं बोल. कोणाचा कोंबडा मरू दे, हा, मरू दे. कोणाचा बैल मरू दे, अरे मरू दे. हा गाढव मरू दे, ए. हा गाढव पण मरू दे. हा मग ती जर कमी पडली ना हा की भूतांच्या बायकांना पण बोलवतो. भूतांना बायका असतात का रे? मग तुला काय वाटलं फक्त माणसांचीच लग्न होतात? भूताची पण लग्न होतात. भूतमारीच्या. ए काय बोललास? भूतमारीच्या म्हणजे भूतांना मारणारा. हा मग ठीक आहे. हा अरे हडळ, हा चिटकी, हा. जकी हा. या भूतांच्या बायका. हा ते जर कमी पडलं तर वांगभूत बांगभूत. आणि हे सगळं येतं कुठून? कुठून? नरकातून. हे सगळं तुला कसं माहित? कसं माहित? माझा वर आजार राहतो ना त्याच्याशी माझा संपर्क होत असतो. डायरेक्ट कनेक्शन? हा तुला जायचंय वर? नाही 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 एवढ्यात नाही. ते बघ काहीतरी येतंय. भूत येतंय. त्याचे पाय बघ, उलटे त्याचा हात बघ. उलटे. काळजी करू नको, याची मी मागणं मारे. ए हाताची थाप. हा घे घे, पकड याला, मार याला, मार 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 मार. भूताला पकडलं. या भूताला पकड. थांब, भूत मरेल हे, परत आत्मा होईल की नाही? हा. बरं बघतो पहिल्यांदा कोण आहे नेमकं. जय शंभो. अरे मला मारला कोणी? भिवाने. शिवाने. नाही, प- पंडितजी हा? तुम्हाला कोणीतरी मारलं ना? हो हो मगाशी आम्ही आलो त्याचा लंकट कोणीतरी मारला. काय? हो हो, आता कसं मोकळं मोकळं वाटतं. हा. पंडितजी हा? तुमचं काय मारलं? रामखोराने माझे जानवे चोरले. काय सांगता? जाणवे? हो जाणवले का? असो हा. जानवस आहे हा. पण शिवा बिवा हा. साडे एकदाचे कम. हा आता त्या कमलाबाईला आपल्याला पाहिजे तेव्हा नाचवता येईल. हो पंडितजी, कमलाबाईचं जाऊ द्या हो. ही जागा भयानक आहे. हा भयानक असं काही नसतं. भयानक असं ती फक्त ही माणसं. हा का? हा. मगाशी ना इथं यम येऊन गेला. यम. हा तुम्हाला घेऊन गेला नाही का? नाही, त्याचा रेडा हरवलाय. काय? तो बोलला पहिल्यांदा रेडा मिळाला की दोघांना नाही, मग मला. काय विचारताय? हा. तुमची चिडचिड रास्तच आहे. रास्तच आहे. हा, इकड्या इकड्या. काय काय सांगा. तू पण घे. इथे जे काय चालू आहे कोणाला कळतं का नाही काय? काही नाही. हा, कळलं का? हा, हा. चला. हे घ्या. हा, द्या. वा 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 वा. अजून गोष्टी मिळवायच्या असतील हा तर अजून खेळ खेळावे लागतील. कोणता? हा फूक, हा फूक, हा फूक. हा कोणता खेळ? रात्रीचा खेळ. असं 3 चल कोकच्यात दाखवतो. जय रवळनाथ. अरे मी मुक्त कधी होणार? या पापी लोकांचा बाजार कधी संपणार? मला मुक्तीचा मार्ग कधी सापडणार? आता हे सगळं थांबव. या जगात अंधार कर. अरे माय त्या लाईट वाल्या जगात अंधार कर म्हणालो. ते देवाला सांगितलं. मग कोणी? मी. कोण मी? असे मी करणारे बरेच असतात. त्यातला मी कोण? अरे मी देव. कोण देव? रमेश देव की अजिंक्य देव? नाही नाही, कपिल देव तर नक्कीच असणार. मग कोण देव? अरे देव देव म्हणजे देवेंद्र. देवेंद्र फडणवीस साहेब? मग कोण देव? अरे देवांचा देव देवेंद्र. देवा तुम्ही? पण हे काय देवा? मी दिसेल एवढं तरी आजूबाजूला उजेड देवा. थँक्यू देवा, थँक्यू. आता काय झालं देवा? इंग्लिश. देवासोबत इंग्लिश. सॉरी देवा, सॉरी. कळलं देवा, कळलं. चुकलो देवा, चुकलो.
हे काय, मी बोलून देवाने अंधार केला? म्हणजे सगळं माझ्या मनाप्रमाणे घडते. पण देवा, देवा मी मुक्त कधी होणार? तू ज्याला दिसणार, जो तुझ्याशी बोलणार, तोच तुझ्या मनात दडलेल्या इच्छा पूर्ण करून तुला मुक्त करणार. पण देवा, तो मनुष्य कुठे आहे? तो मनुष्य या गावातच आलाय. गावात आलाय? तथास्तु. म्हणजे मी ज्याला दिसणार तो माझी इच्छा पूर्ण करून मला मुक्त करणार, आणि तो मनुष्य माझ्या गावातच आलाय. त्याला शोधलाच पाहिजे. देवा, जय रवळनाथा. सगळ्याचा निर्णय लागेल, काही काळजी करू नका. तुझा तर लागेलच लागेल. काय सगळ्याचा निर्णय लागेल करतो? अरे गावच्या विकासाबद्दल कधी विशेष होत नाही. काय तुकाराम? राम राम. गणपतराव, आज काय तो माझ्या गंगीचा सोक्ष मोक्ष झाला लागला पाहिजे. सांगून ठेवतो तुम्हाला. म्हणजे गंगीचं काय? बाबा लागेल तुझा हिशोब लागेल. ए तू का बस. अरे गावचा विकास झाला पाहिजे. ए पोरा, जरा इकडे. पोरा काय करतोयस रे? डोळे फुटले, दिसत नाही? कालपासून दिसत नाही काय? मला चांगलं दिसतोय, कळलं ना? तंबाखू मळतोय, कळत नाही होय? तंबाखू मळतोय. तंबाखू आरोग्यास हानिकारक आहे. त्याने कर्करोग होतो आणि माणूस भरकन वर जातो. हा, कळलं का? तंबाखू खाऊ नये. दे इकडे. हा, मी मरतो, तुझं मी आला. एक लक्षात ठेवा, पंडितजी येणार आहेत, कळलं का? अरे पंडितजी आले. आलेत का? आले 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 आले. तुला बघ. शंभो, जय शंभो. पंडित नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुकाराम, अरे तिकडे आयशीच्या गावाला नमस्कार करतो. पंडित इकडे आहे. असो, बसा बसा बसा. तर मंडळी, आज आपण इथे एकत्र सभेसाठी जमलो आहोत. आजच्या सभेला धर्मपंडित आचार्य येणार आहेत. सावकार त्यांना आणायला गेलाच आहेत. तुझ्या आईचा गो. अरे काय चाललंय तुझं? तिकडे बोलतात, तू मागून हो म्हणतोय. हा, सगळ्यांबरोबर हो म्हण. हा पंडितजी. आता धर्मपंडित किती मोठी असते आहे आपल्या सर्वांना माहितच आहे. त्याने गावाबद्दल काही विचारला तर गावाचा विकासच झाला हे सांगायचं. पण पंडितजी, मी म्हणतो गावचा विकास. हा विकास. विकास कुठला विकास? तुकाराम, खालचा की वरचा विकास? हा? ए मेल्या, तुला काय झालं रे? हे माझ्या वरनं ना पुष्पक विमान गेलं. आत्ता गेलोय. मला नाही दिसलं ते. पण पुष्पक विमान जाणार कसं? विमानतळ तर इथंच आहे. त्याला इकडे राहणार. तुकाराम, मला बोलू दे. बोल, बोल. बोल बोल. पंडितजी, मी म्हणतो गावचा विकास झालाच कुठे? हा? ओ रस्ते की रस्त्यात खड्डे, दिवसातून 2-3 तास वीज, पाण्यासाठी तर कोस दूर जावं लागतं. तिकडे सावकाराच्या घरासमोर 12 महिने बगीचा फुललेला, त्याची ती डोंगराळी जमीन सदा हिरवीगार. याला पाणी येतं कुठून? ए, सावकाराविरुद्ध बोलण्याचे परिणाम माहिती आहेत ना तुम्हाला? हा, त्या सुकलेल्या विहिरीत ढकलून दे, मग बस पाणी पाणी कर. अरे हेच थांबलं पाहिजे. कशाला रस्ता हटवतोयस? विवा हा. जरा समजूत घाला गणपतराव कदमांची. गणपतराव, तुम्हाला गंगाराम मोरे माहितीये? हो माहितीये. हा. त्याची ती बायको मेली. तिने तर आत्महत्या केली. आत्महत्या नाही, आत्महत्या करायला भाग पाडलं कोणी? सावकारानं. हा, गंगाराम मोरे तुमच्याच सारखा पैसे कमवण्यासाठी रोज शहरात. जसे तुम्ही जाता. त्याची ती बायको सुंदर
बिचारी एकटीच खरी. जशी तुमची बायको. सावकाराची गाडीची नजर कार जशी आकाशातून सापाला हेरते आणि आपल्या चोचेमधून घेऊन जाते आपल्या पाहिजे त्या ठिकाणी आणि त्या सापाच्या जीवाशी खेळून त्याचा चोळ मोळा करून फेकून देते. तसं सावकारानं केलं. आलं का लक्षात गणपतराव? गणपतराव, त्या कोरड्या विहिरीला पाणी लागेल की नाही माहित नाही, पण तुमच्या कपाळावर पाणी जमायला लागलंय. पंडितजी माफ करा, चुकलो मी. आपण माफी मागायची नाही गणपतराव, नाही तर लोक काय म्हणतील. अंगात नाही दम आणि हा नौका दम. बसा खाली. जय सो. आचार्यांचा. बसा. आई देवीच्या कृपेनं आपलं गाव सुखी समाधान नांदत आहे हे पाहून खूप आनंद झाला. उत्तरेकडून येत असताना डोंगर माथ्यावर पसरलेली ती हिरवळ पाहून मन कसं प्रसन्न झाले. त्याच श्रेय सावकार आणि पंडितांचं आहे. हो, लोकांचे प्रेम आणि तुमची कृपा आचार्य. हो हो, आपलीच कृपा आचार्य. बरं, कोणाच्या मनात काही प्रश्न असतील तर आचार्यांसमोर मांडू शकता. प्रणाम आचार्य, प्रणाम. प्रणाम. तुकाराम, अरे तू भर सभेमध्ये मद्यप्राशन करून आलायस. मध्य विद्या काय नाही हो, मग? फुल क्वार्टर लावून आलोय. काय? त्याशिवाय आपल्याला कळतच नाही कुठला विषय कुठे जातो. काय शिरप्या? राम, तू गुन्हा केलास तर गुन्ह्याची शिक्षा झालीच पाहिजे. हा. चुकलो सगळ्यात दारू पिऊन आलो. चुकलो. हो, माफ करा, मला माफ करा. बरं, आम्ही तुम्हाला माफ केलं. रडू नको तर काय करू. मी सगळ्यात दारू पिऊन आलो म्हणून तुम्ही माझे दोन्ही पाय कापून टाकलेत. अरे रांडेच्या, हे खाली लोंकायचं ते काय? काय? अरे पाय आहेत ना. ना ते कोणाचे? माझ्या बापसाचे काल तुला लावले. काय विचारतोय? आचार्य तुमचं चालू द्या. आचार्य, मी एक विचारू का? बोला बोला. मला माहिती, मी सांगू. बोलतो. ओ, माझ्या गंगीनं माझ्या तोंडाला काळं मला पासलं. माहिती, मी सांगू. ए शिरप्या, गप्पा बस. काय केलं तुझ्या रंगीनं? हा, सांगतो. काय केलं म्हणून काय सांगू. ओ, तिचा ना त्या पप्प्याचं लफडा आहे हो. मला माहिती, मी ए सांगू. शिरप्या, तू गप्पा बस. 5 वर्षे झाली पाच. त्या गोष्ट नाही मानली नाही. 4 वर्षात 4 पाठं झाली, पोरं झाली. 4 वर्षात 4. पण कधी डोकं वर करून बोलली नाही. मग काय डोकं खाली? हे, मग काय पण आता लाता मारते. होतो? 4 वर्षात लाता मारणार नाही तर का? हा? बोला पुढे काय? आता माझ्यापेक्षा तिला तो पप्प्या जवळचा वाटतो. हो काय? हो. मला माहिती, मी सांगू. ए शिरप्या, तू गप्पा बस. ए तू गप्पा बस. तू गप्पा बस. ये, तू ये रे, ये. हे गंगी प्रकरण मला कळायला पाहिजे. काय पप्प्या आहे ना, पप्प्या दिसायला सुंदर. पप्या मारू दे, गंगीचं सांग. हो, गंगी ती पण दिसायला सुंदर. गंगी सुंदर आहे. हो. पुढे पुढे त्या दोघांचं प्रेम आहे, प्रेम. हा बेवडा त्यांच्या मधी येतो, मधी. तर मारू दे, तू गंगीचं सांग ना. हो, पप्प्या ना, पप्प्या तो माझा रेडा. हा. आणि गंगी याची माहित. गुबगुबीत, 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 गुबगुबीत. काय, काय? हा? हा? बस तिकडे. गुबगुबी गुबगुबी. रेडा आणि म्हशीची गोष्ट सांगतो. मला गंगी म्हणजे सुंदर स्त्री वाटली होती. आचार्य माफी मागतो. चालू द्या तुमचं. नमस्कार आचार्य. प्रणाम. अरे वक्रतुंडा, फार लवकर आलास तू. हा, अजून थोडा उशीर झाला असता तर आपल्या घरीच भेटलो असतो. हा तरुण कोण? मी वक्रतुंड करमरकर. भाऊ आहे माझा. 2 दिवसापूर्वी झाला शहरातून. हो, शिक्षणानिमित्त मी शहरात असतो. आचार्य, हो गावातील गुणवंत कलाकार आहे अहो, नाच नमन भारूट असे सर्व गुण संपन्न आहे तो. हा, याच कलेचा आधार घेऊन मी शहरात गेलो होतो, पण शहरात काही वाव नाही मिळाला. म्हणून मी ठरवलं की आपल्या गावातच राहून या कलेच्या माध्यमातून आपल्या गावचा विकास करेन. लागेल ती मदत द्यावं मी तुम्हाला. मी ठरवलं की आपल्या गावात नाट्य कंपनी काढायचं म्हणतोय. आ,
नाटक कंपनी काढणार आहे. नाटक कंपनी काढणं म्हणजे पानाची गादी टाकणं एवढं सोपं नाही ते. आणि तशी गावात नट्या कुठे आहेत? नाट्याचं बरं बोलतो. अहो दशावतारात तरी कुठे झाल्या तरी दशावतार होतातच ना. आचार्य माझी सगळी तयारी झाली. मला फक्त रंगमंच उभा करण्यासाठी लागणारा खर्च आहे ना 1,25,000 रुपये देण्यात येतील. 1,25,000 रुपये आम्हाला कधी दिले नाही तुम्ही त्या तुला 1 लाख नाही, तुला 1 लाख पाहिजे. मग बस खाली. तुम्ही बोल. आचार्य मी ठरवलंय की आपल्या रंगमंचाला सूर्य सरवणकराचं नाव द्यायचं. देवा देवा माझी कुणी आठवण काढली. कोणाची ही वाणी, तिच्या वाणीने मला इथे येण्याची इच्छा झाली. म्हणजे मला मुक्त करणारा माणूस त्या सभेत तर नसेल ना. मला शोधलं पाहिजे देवा. कोणी बोलवलं? भावा तू बोलवलं? वासान मी परत मरायचो. तुम्ही बोलवलं? तुम्ही तू बोलवलंस? तू कोणावर चुकलं नाही. भावा तू बोलवलं? याचा थोपाड कुठे आहे? भावा तू बोलवला? भावाने मावा खाल्लेला दिसतंय. हे शाणे दिसतात. तुम्ही बोलवलं? हे कसे बोलवतील? नाही ह्याने बोलवलं असेल. सूर्या सरवणकर. तो मी आचार्य अगदी बरोबर बोललात. हो सूर्या सरवणकर नाव देण्यापेक्षा आचार्यांचं नाव दिलेलं तर हे उचित आहे. हे बघा शांत व्हा. रंगमंचाला कलाकाराचंच नाव शोभून दिसतं तेव्हा सूर्या सरवणकर हेच नाव योग्य आहे. वक्रतुंड तुला लागेल ते मदत आम्ही देऊ. बरं येतो आम्ही. आचार्यांचा 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 वक्रतुंड हा दादा तुला काय माहिती आहे रे सूर्य सरवणकराबद्दल? म्हणजे गेले 2 वर्ष झाली त्याचा थांग पत्ता नाही आणि तुला आल्या मोठ्या उचापत्या. चपात्या? अरे दादा गेली 2 वर्ष झालं सूर्य गायब आहे. तुम्ही कोणी शोधलं नाही त्याला. पण मला माहित ना मी नाव देणार तर सूर्य सरवणकराचंच देणार. तुझ्याशी ना वाद घालण्यात काय अर्थच नाही. छे अरे पण यात वाद घालण्यासारखं काय आहे दादा? माहितीये मला. 4 दिवस शहरात काय गेलास मोठा शहाणपणा आला तुला. अरे पण यात शहाणपणासारखं काय आहे? आणि आज तरी ये वेळ होती घरी नाही तर बस उंडारत. अरे तुला बोलण्याचाच अर्थ नाही दादा. वक्रतुंड या गावातील प्रतिष्ठित आणि सभ्य व्यक्ती म्हणून तुला सांगतो. तू ठरलोस ते योग्य ठरवलास. सूर्य सरवणकर नाव हे योग्य आहे. तुला काय मदत लागली तर मी आहे. तुकाराम येऊया आता मी. या येतो. काय म्हटलं तुला लक्षात आहे ना? हो लक्षात आलं. येतो मी. काय मी आहे मी बाबा मी आहे बघ ना. हो बाबा अहो सगळे गेले. तुम्हाला नाही जायचं घरी? तुम्हालाच बोलतोय. कोण बाबा? तुम्ही बाबा. मी नाही बाबा. हो कोण बाबा? तू बाबा. अहो माझं लग्न नाही झालं बाबा. म्हणजे मी बाबा? हो बाबा. देवा देवा मला पृथ्वीवर पाठवलंस तर पाठवलंस पण डायरेक्ट बाबा केलंस. ते पण लग्न न करता. मग काहीच नाही केलं पण देवा कुठल्या उत्तरच पाठवलंस तेव्हा माझ्या. अहो बाबा कोणाशी बोलताय तुम्ही? त्या आपलं तुला मी दिसतोय? हो तुला मी खरंच दिसतोय? हो दिसताय. देवा आपलं लावा. गाणं धावर मन पावर गाणं धावर मन पावर तुझ्या प्रेमाचे किती गुण गावर तू करशील आम्हाला. तुम्ही नाचताय का? आमच्या पोकडात नाही ना. आनंद झाला की असंच नाचतात. म्हणजे गाणं कोणतंही असो पण स्टेप येतो. तुमच्या अंगाचा किती वास येतोय. वास येतोय? हा मग इथं म्हणजे नाचतो अवतार का असं केलाय? असं म्हणजे कसं? अहो भिकाऱ्यासारखा. ए, अहो म्हणजे हे असे कपडे एक केस वगैरे असे का केले? हे जाऊ दे पण तुला मी दिसतोय? हो दिसताय. इकडे आलो ते पण दिसतोय? दिसताय. म्हणजे असं टन 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 नाचतं ते पण दिसतोय? अहो दिसताय तर. म्हणजे असं डबा घेतला आणि इकडे जाऊन बसणार तेवढं हे पण दिसतोय? अहो दिसताय. आणि तुम्ही न दिसायला का भूत आहे का? मी
देवा देवा मला पृथ्वीवर पाठवलंस. पृथ्वीवरच्या माणसाला इज्जत नाही, या भूताला पण नाही. म्हणजे तुझा अजिबात विश्वास नाही मी भूत आहे ते? नाही हो, काय पण बडबडता, मला जाऊ दे. जय रवळनाथा. मी एवढं मागे कसं आलो बाबा? म्हणजे बाबा बोलत होतं ते खरं होते की काय? ए देवा रवळनाथा वाचव मला, मला पळायला पाहिजे. ए देवा रवळनाथा. अरे पळतोस कशाला? मी फक्त तुलाच दिसतोय. तुम्ही फक्त मलाच दिसताय? हा, हे कसं शक्य? महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे बघा, गोष्ट तशी मोठी आहे पण तुला छोटी करून सांगतो. छोटी छोटी करून सांगतो. हा सांगू ना? हा, सांग. म्हणजे इसवी सन 1988 साली माझा जन्म झाला. त्यावेळी ऑगस्ट महिना होता आणि पाऊस पडत होतं. पण नको देवा देवा, हे सगळे वेळ आल्यावर सांगूया. हा, पण हे काय देवा, वेळेच्या आधीच गायब झाला? म्हणजे हा माझ्यासारखा आहे की काय? नाही नाही, पण देवा त्याला मी दिसतोय, त्याला मी काय काय करतोय ते पण दिसतोय. म्हणजे मला मुक्त करणारा माणूस सापडला देवा. जय रवळनाथा. काय तरी उपाय काढा. चारी बाजूला कोणी नाही ना, ते पहिले बघा. बघा रे, बघा. सगळी कामं मीच करायची. ते कोणी नाहीये. इथे कोणी कोणीच नाही. नाहीये. असे मध्ये येत जाऊ नको. कोणीच नाही. कोण नाही? हा. हो, ते सावकार सूर्या प्रकरण आपल्या अंगाशी येणार आहे. मला तर आत्ताच भीती वाटायला लागली. सूर्य प्रकरण वक्रतुंडाने उघडकीस आणले तर आपलं जगणं कठीण होईल. पंडित पण मी काय म्हणतो, हे प्रकरण फक्त आपल्या चौघांत कमलाबाईला फक्त माहिती आहे. हो, त्या कमलाबाईचं सोडा हो. काय? विषय सोडा. तिला वेळच्या वेळी पैसे पोस्ट करतोय. ती काय आपले तोंड उघडणार नाही. हा, म्हणूनच कमलाबाईकडे जात होता का? हा, हेच ते कारण. उत्तम. पण पंडित, त्या वक्रतुंडाचं काहीतरी केलं पाहिजे आपल्याला. सावकार, तुम्हीच काय ते ठरवा. पंडित, मी काय म्हणतो, हम्म. जसा त्या सूर्याचा आपण कडेलोट केला ना, हा. तसा या वक्रतुंडाचा केलेला तर. अगदी बरोबर बोलताय. तुम्ही बोलताय तसंच. गावात आहे काय? कामाला लागतो. चला चला. अरे कडे जय रवळनाथा. म्हणजे मला मारून माझा कडेलोट करणारे हे होते तर आता तर मी ह्यांना सोडतच नाही. पण देवा, मी तर ह्यांचं वाकडं करणार, मी तर पडलो भूत. पण नाही देवा, मला ह्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा देवा, काहीतरी उपाय सांगा. जसा काठ्याने काटा काढला जातो तसाच तू माणसाचा काटा काढ. माणसाला कुठे काटा असतात? कळलंय देवा, कळलं. म्हणजे मला वक्रतुंडाची भेट घ्यायला लागेल. आता वक्रतुंडाला शोधलंच पाहिजे. जय रवळनाथा. वहिनीला नको, गजाला शोधायला ते आलो. महत्वाचं आहे. ए गजा, गजा, ए गजा, हे गजा. ए गजानना श्री गणराया. भजनाला आलाय. हा. तुमचं भजन कीर्तन संपलं? वहिनी, गजा कुठे आहे? ते शेतावर गेले. एकटा? हो. म्हणून तर आम्ही आलो. नाही 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 नाही, नाही म्हणजे तसं काही नाही.
वहिनी चहा देताय ना? बसा मी पाणी घेऊन येते. हा द्या द्या. मी चहा मागितला, पाणी देतो. वहिनी ओ दुधाचा चहा. हा हो, या काळा चहा द्या. हा वहिनी देताय ना? हो हो देईल देईल. हा. वहिनी पण सूर्या प्रकरण लक्षात ठेव. हा हे तू लक्षात ठेव. हा मी ठेवतो. हा आला आला चहा आला. घ्या घ्या वहिनी हा देताय ना? हे चहा देताय ना? हा. घ्या चहा घ्या. रांड्याच्या फुकतोस का? अरे गरम आहे. कालची आहे तिच्या आता दिली हा तर का? वहिनी चहा सुंदर झाली, अगदी तुमच्यासारखी. मुद्द्याचं. कसं काय म्हणणं केलं? कसं काय म्हणजे? मी असा जाईल आज. मुद्द्याचं तेच लक्षात राहत नाही रे मला. वहिनी तुम्हाला सांगतो, हा जो वक्रतुंड आहे ना, त्याच्या नादी हा गजा लागलाय, कळलं का? आणि जरा सगळ्या संसाराची वाढ लागणार आहे. काय म्हणताय? हा सूर्याचा छडा लावणार आहे म्हणे. वहिनी मी तुम्हाला सांगतो, असं कानावर आलंय, हा गजा, ही जमीन, हा जुमला, हे सगळं विकून शहरात जाणार आहे. तुम्हाला सुद्धा. हे कसं शक्य आहे? उगाच काय पण म्हणू नका तुम्ही. उगाच वहिनी भाऊ समजा याला. ये माझ्या मनात तसं पाप नाही. हा वहिनी अहो हवं तर दीड समजा याला. हा हो वहिनी, हा. हा धीर नाही, हा बधीर. ए हा वहिनी म्हणजे कसं झालं, आपलं एकत्र कुटुंब झालं. एकत्र कुटुंब. पण मी काय म्हणते, तुम्ही काय म्हणू नका, या कुटुंबात सावत्र कुठून आला? चल भाई. वहिनी ते लक्षात हे ठेवा. खरं सत्य आहे? सत्य आहे. गजा आला ना की त्याला विचारा. नाही आता खरंच येऊ दे त्यांना घरी. येऊ दे येऊ दे. त्यांना विचारणा जाबत त्याचा विचार विचारा वहिनी. वहिनी मी काय म्हणतोय, विचारणार ना. महत्वाचं झालेलं आहे सर. हा चला चला ठीक आहे. ह्या लिंबू टिंबूच्या आहेत ना, मिरच्याच कापल्या पाहिजे. मग बसा म्हणा बोंबलत. पण ह्यानी वहिनींच्या मनात काही भरवलं नसेल ना? नाही नाही, वहिनीला आधी सावध केलं पाहिजे. वहिनी, ओ वहिनी, वहिनी, ही वहिनी भैरी बिरी झाली की काय? आता हिला नावानं थाक मारतो. पण नाव काय हिचं? काय नाव हिचं? कावेरी. हा अगे कावेरी. आले आले. बारी पाणी घेऊन ये. हे घ्या. काय झालं की तुम्हाला ओरडायला कावेरी कावेरी? हे घ्या. तुमच्या ओरड्याने माझे कान फुटतील कान. गेलो तेव्हा बरी होती, आता ताबी पाला. हे बघा, मला काही ऐकायचं नाहीये. मला नवीन साडी, कानातली, नाकातली घ्यायची, मला माहेरी द्यायचंय कायमची. काय म्हणा काय म्हणजे म्हणतेस काय? हो काय म्हणतेस म्हणून काय विचारता? तुम्ही जे 4 पैसे कमवता ते पुरतात का घर खर्चाला? अगं कसे पुरणार? तुझे ते मायाचे सगळे येतात आणि खातात. माझ्या ती आई. आई आई कसली? काळी पेलवा नाही, काळी पेलवा म्हणजे अशी फूंक मारली की पटकन उडून जायची. येताना काळी पेलवा म्हणून आणि जाताना त्या भोपळ्याच्या माठासाठी अशी उड्या मारत जाते. केसाला लावायचं तेल, तो केस नाही हात लावू शकतो. सांगत आहे कशी पूर्ण सांगा ना. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की माझी सगळं परिवार येऊन सगळं खातो. कसे पूर्ण असंच करा. एक काम करा, तुम्ही जसे 4 पैसे कमवता ना, तसं त्या वक्रतुंड भाऊंना सांगा पैसे कमवायला. आता वक्रतुंडाचं काय आलं? ते बघा आलेच, जा विचारा त्यांनाच. दादा हाय इथे काय करतोय? पळ दादा. दादा हा इथे काय करतोय? कोण इथे काय करतोय? अरे ह्याने मला पकडून ठेवलाय. कुणी पकडून ठेवलं? अरे हा बघ हा. अरे हे तुला कसं कळत नाही? मी फक्त तुलाच दिसतोय. ए दादा पळ लवकर पळ. अरे पळतोस कशाला? खर तर मला तुझी गरज आहे. हा नको पळू तू. मला बांधून का ठेवलंयस? पळतोस म्हणून. नाही पळत मी. नक्की ना? हा मग सोडतो. पण तू खरंच काय करणार नाही ना? काय केलं आता? कालपासून काय केलं काय? नाही मग थांब. असंच पडलो. दादा मला सांग इथं अजून कोण आहे का? हो बघितलास? अरे तू आणि मी. हा? आता तू बघितलंस? अरे तसं नाही रे दादा, आपल्या दोघांव्यतिरिक्त इथं कोण आहे का? अरे आपल्या दोघांना व्यतिरिक्त इथे कोण आहे? आणि कोणी जर आला ना तर त्याला आपण टाकेन. दादा तुला खरंच कोण दिसत नाही? अरे नाही रे, काय चाललंय तुझं? मला सांग इकडे पण तुला कोण दिसत नाही? नाही. इकडे काय मला सांग. इकडे खिडकी.
म्हणजे तुला खरंच कोण दिसत नाही? अरे नाही, मी काय म्हणतो ते सगळं सोड. त्या रंगमंचाच्या उद्घाटनासाठी तुम्ही ते नाटक बसवणार आहात ना, हा. त्यात बाजीरावची भूमिका कोण करणार आहे रे? अरे ती बाजीरावची भूमिका मी त्या तुकारामाला देणार होतो. हा, तो तुकाराम दारू पिऊन असतो ना, म्हणून मी त्याला नाही दिली. मग तू कर ना. नाही रे, बाजीराव कसा पाहिजे माहितीये तुला? मी सांगतो. हा. एका जागी स्थिर उभा राहणारा, नितड्या छातीचा, पिळदार मिशी, स्पष्ट बोलणारा, असा हा बाजीराव. आता तुकाराम माहितीये ना तुला कसा येतो? एक नंबरचा बेवडा रे. तू कर. मला नाही जमणार रे दादा. का नाही जमणार? शक्य नाही ते. शक्य नाही ते पण दस्तूर खुद्द रंगकर्मी इथे असताना जय हर हर महादेव. नाही या मुघलांना चारी मुंड्या चित करायला लावल्या तर नाव नाही सांगणार बाजीराव म्हणून. अरे कोल्ह्या कुत्र्यांना काय माहिती या मराठ्यांची ताकद. दिल्लीच्या तख्तावरती भगवे फडकवणारे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस होता मी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. अरे किती छान केलंस. तूच कर. हा, मी नाही केलं रे, याने केलं. कोणी केलं? इथं होता रे. इकडे इकडे याने केलं. कोणाला सांगताय? कोणी काय केलं? अरे मगापासून तुला सांगतोय मी, फक्त तुला दिसतोय. अहो मरमरकर नाही, करमरकर. तुम्हाला आता काय पाहिजे? तुम्ही सकाळची एक वाटी साखर होऊन गेला होता ना. गावशीच्या गोळा खाल्ला, ती साखर होती, हो. मी ती वाटी मिठाच्या बनी टाकली. हा बरं केलं. हा बघा आता काय बी विरोध नाही, जा गप्प घरी जावा. हो त्यांना घरी जायला सांगा, माझं डोकं फिरलंय. हो अरे यांना माझी ना मका चांगली कपात पिऊन गेली. विसरण्याचा रोग झालाय तो. कधी पण काय पण विसरतात. ओ बाबानो, आता तुमच्या घरी जा. हो बाबानो, घरी जा घरी. माझ्या मकाचा तर स्वतःच निघून गेलो. आता काय पाहिजे तुम्हाला? मरण पाहिजे मरण. त्या विसरण्याच्या नादात माझे जाम हाल होतात. खरंच बोलतायत ते. ह्यांना विसरण्याचा मोठा रोग झालाय. हा म्हणजे बघ ना, आता पर्वत आहे ना, ते विहिरीमधली बेड कशी डराव करत होती. ह्यांना वाटलं ते विहिरीमधली बेडकं डराव करून मरतील, म्हणून त्यांना वाचवण्यासाठी ह्यांनी ते विहिरीत उडी मारली आणि स्वतःच विसरले. नशीब आजूबाजूचे लोक आले आणि ह्यांना वाचवलं. बिचारांना विसरण्याचा खरंच खूप रोग झालाय. ओ बाबा, तुम्ही तुमच्या मुलाला सांगून डॉक्टरकडे का नाही जात? 1-2 वर्ष झालं गेला तो, आलाच नाही परत. आणि दुसरा हरामखोर घडगावी झालाय. अरे आता आम्ही म्हातारे झाले ना रे बाबा. आमका कोण बघतो ना रे. बाबा जास्त त्रास करून घेऊ नका. तुम्ही तुमच्या मुलाला बोलवून घ्या ना. अरे मुलगा कसला, बायकोचा बहीण आहे तो. बहीण एक माझा आणि एक तो बायकोचा. हे पण ते खरे बोलतात. म्हणजे सासू सुनेत कशी भांडणं होतात, तशीच सासऱ्यात आणि सुनेत भांडणं झाली. आता सून म्हटल्यावर ती काय ऐकणार आहे? तिला आला राग, ह्या तिला म्हाताऱ्याला असा भिंतीवर चेपटून. बिचाराचा मेंदू हल्लाय. तू एक काम कर, तू मागच्या मेंदूवर जोरात मार, म्हणजे ते बरे होतील. हे देवा रवळ जाता, हे माझ्याच्याने नाही होणार रे बाबा. त्यांना काय सांगतो मला सांग. अरे खरंच नाही होणार. ए बाबा, तू माझ्यासाठी देवाजवळ बोलतोस? नाही हो. बोल रे बाबा बोल. तुझा देव तरी माका बरा करतो नका बघ. माझं कसं आहे? गेले नाही. तू कधी आलास? अरे गजाने ना, तू इथं गावडा ना रे. आणि काय गो तुझ्या आवशी वापसान मोठ्या तो डोक्यात बदल घेऊन नाही शिकवलं. अरे वाकऱ्या तुझ्या रवनाचा माका भरा केला. माझ्या देव तो का तुझ्यावर प्रसन्न असा. मी आता गावात जाताना सगळ्यांना सांगतोय काय वक्रतुंडाला देव पावला म्हणून. सगळ्यांना सांगतोय. दादा हो, मला काय देव नाही पावला. मी सगळ्यांना सांगतोय. अहो गावातली लोक अहो सांगू नका काय पण. गावातल्या लोकांना तुझ्या देव प्रसन्न आहे नाही. जावा काय गावाला सांगा देव प्रसन्न आहे. आपल्या कशाला सांगतील ते? आपण काय घरात जाऊ का? मला सांगा. हा देव प्रसन्न आहे म्हणे. तुमच्या देवाला विचारून बघा. 2 वर्ष झाली माझ्या चांदीच्या साखा सापडल्या नाही, त्या कुठे आहेत? सांग आता सांग. देवाला
अगं येतेस ना? आता कुठे नेहमीचं नेहमीचं. अरे कुठे होतास तू? म्हाताऱ्याला बरेच दिवस भेटलो नव्हतो. हा, आज भेटून खूप बरं वाटलं. अरे पण तू काय पण करू नकोस रे. हे दादा वहिनीला पण काहीतरी विश्वास बसेल मी काहीतरी बोलतो म्हणून, आणि गावातल्या लोकांना वाटेल की सकाळी सापडलं. अरे असंच काहीतरी घडत राहिलं ना तर लोकांना वाटेल मी भुताटकी करतो. अरे लोकांना सांगितलं ना की तू मला दिसतोस तर लोक विश्वास नाही ठेवणार रे माझ्यावर. अरे लोक असं कोणत्याच गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. अरे माझ्यावर पण विश्वास ठेवत नव्हता माहितीये का. मी पण लोकांना सांगत होतो की तुम्ही चुकीच्या लोकांना मदत करताय, पण नाही कोणी ऐकलं. आता तुला मी दिसतोय ना, ह्या पण गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. ह्याचाच तू फायदा घे. हा नाही नाही नाही, मला तू त्रास देऊ नकोस रे. आणि मी तुला ओळखत नाही आता. ओळखत नाहीस? अरे तशी आपली खूप जुनी ओळख, पण अशा ह्या असल्या अवस्थेमुळे तू कदाचित मला ओळखलं नसेल. म्हणजे मी सूर्या सदाशिव सरवणकर. काय? तो आता म्हातारा गेला ना, ते माझे बाबा. अरे सूर्य तू होतास कुठे? अरे 2 वर्ष झाली तू कुणाला सापडलं नाहीस. सगळी लोक शोधतायत तुला. कुठे हरवलेलास? हरवलं नाहीये, मी कायमचं निघून गेलोय. म्हणजे माझं कडेलोट करण्यात आलंय. काय काय कसं कुठं घडलंय सगळं सांगतो. त्या रात्री खूप पाऊस पडत होता आणि मला सावकारानं त्याच्या वाड्यावर बोलवलं. मला वाटलं विकासाचं काम आहे म्हणून मी तडक निघालो. गावचे विकास पुत्र हो, आमच्या वाड्यावर तुमचं स्वागत आहे. स्वागत आहे. काय घेणार? पाणी घेणार, दूध घेणार, दारू देऊ, काय देऊ? अरे त्याला दूधच दे. हो का? बाई पाणी घेऊन या. जमणार नाही, मी पण येऊ. सावकार, गावात तमाशाला बंदी असतं ना, वाड्यावर बाई नसवताय. अरे हे सर्व तुझ्यासाठीच आहे. माझ्यासाठी? हो. हे जे चाललंय ना, हे सगळं चुकीचं चाललंय. आत्ताच्या आता गाववाल्यांना जाऊन सांगणार आहे मी. गाव काय फक्त तुझ्या एकट्याच आहे का? आणि एक दिवस गावात गेलास नाही तर गाव काय तुझा जळून जागवत नाही. सूर्या, तुला माझ्या मुलीबरोबर लग्न करायचं असेल तर तुझ्या आई वडिलांना सोडून इथे कायमचा घर जावी म्हणून थांबावं लागेल. तिकडे बघ. आणि आम्ही बोलू तसंच वागावं लागेल. नाही वागलं तर? नाही वागलं तर वीर मरण. सावकारा डोळे एवढून बघतोस? काय करताय? माझ्या मुलीवर प्रेम करायची लायकी तरी आहे का? भिकारड्या जातीची अवलाद. प्रेम कोणावर करावं एवढं तुला अक्कल नाही का?
लावला शेवटचा. घाबरताय कशाला? कशाला घाबरताय? उचला उचला त्याला. त्या पार्ट आहे त्याचा कडेलोट करून टाको. उचला उचला. खाऊ दे बोलल्या किदाडाना. उचला. एक काम तर झालं. उचला. देण्यासारखं रे. मी जर तुला मदत करायला लागलो तर ते माझा सुद्धा जीव घेतील. मी एकटा काहीच करू शकत नाही. हा, मला गावाल्यांनी मदत केली तर मी काहीतरी करू शकतो. अरे एवढाच ना. माझ्या बाबाने काय करून ठेवलं ते बघ. म्हणजे ते कळेल का बघ. विजय असो विजय असो विजय असो. तुम्ही नावा रे तुमच्याकडे देव आलाय. काय करतो? आता गावाचे सगळे संकट दूर होतील. अरे माळ कशाला घालताय? अरे काय अरे काय अहो बाबा काय करताय सगळं? अरे काय चाललंय सगळं? अरे लोक पुस्तकी ज्ञानावर नाही तर दैव शक्तीवर विश्वास ठेवतात. हो. याचा तू फायदा घे. बोल जय रवळनाथा. जय रवळनाथा. अरे देवाजवळ बोलतो देवाजवळ. भेट वस्तू घ्या. देवा हे 500 रुपये घे. उद्या मी तुम्हाला 2 कोंबडे देते. 2 कोंबडे खूप बांधते. मग मी काय करू? मस्करी नको. ए कोंबडे भेटणार कोंबडे कोंबडे. बघ उद्या रस्सा भेटणार कोंबड्याचा उपाय सांगायलाच पाहिजे ना. ऐक तुझी ननंद आले वयात तुझे जीव होते कासावीस. तू तुझ्या नवऱ्याला सांग आणि तिचं लग्न लावून दे. जय रवळनाथा. जय रवळनाथा. जय रवळनाथा. देवा मला बसायला खूप त्रास होतोय. अरे मग उभा राहा ना. आजाराने ग्रासलंय. आजाराने ग्रासले नाही त्याला मूळ व्याधाने त्रासलंय. एक काम कर आता जाता घरी जा. जाताना तुला लिंबाचं झाड दिसेल त्याचा रस काढ आणि पी. जय रवळनाथा. जय रवळनाथा. देवा पाया पडतो. देवा मला बालकृष्ण देवा. अरे राणेच्या आधीचे 7 पोरी आहेत ना. हा देवा मला 8वा बालकृष्ण हवा. नाही तर छापकानं सुरूच. एक काम कर ही माळ घे घरी जा जप करत बस तुला बाळ होईल. विजय असो विजय असो. भगताला भगत पोरींना बघत भगताला भगत पोरींना बघत भगताला भगत भगताला भगत भगताला भगत भगताला भगत भगताला भगत. लाव रे. ओम ह्रीं ह्रीं श्रीं श्रीं ओम भगदी भागवतरी ओम बच्चा. या जागेत भूत आहे भूत. अरे मी ह्याला दिसतो की काय? अटक पटक चवली चटक. आणि चौलीची आयमाय केली. या भूताला येऊन पटक. या पटकन. अरे मग ह्याला कोणी बोलावलं? ह्याला कशाला बोलावलं तुम्ही? झक मारायला. काय बोलतो? माझ्या समोर झाडाला उभं करा. नाही हा तुला चालेल. नाही हा तुला चालेल. म्हाताऱ्या या अंतरपार म्हणून
भक्ताची चेष्टा करतोस हा? पण मला वास येतोय मला वासाला गुदमारासारखा का होतंय? रात्री पावट्याची भाजी खाल्ली होतीस ना त्याचाच वास येतो. कोण बोलला कोण बोलला कोण बोलला तू बोललास ह्याच्यातच मला भूत गुदमारासारखं वाटतंय. देव सगळ्यांच्या कानाखाली देव पूजा देव माझ्या दे माझ्या दिसतच नाही ना मला शोधत पर्वत रांगा पार करत मी हिमालयातून कोकणात आलो. ए वसाड्या कोकणात कुठे आला हिमालय? काय ते नीट बोल, चपलीने मारते नीट बोल काय ते. कोकणात आलो. अरे कशाला तुझं भूत उतरायला. बर ए कोण आहे बायकोन खात होते वहिनीनू तुम्हाला हा मोठा फल लेता दादानो साईटला वा. हा फल खावा तुम्हाला पहिला मुलगाच होणार. आणि मुलगी झाली तर मुलगी झाली तर ही माझी विषय आहे ना, मी ते काढून देईन. कशी अशी माझी विषय हवे तरंगते. आईला आपटली बघ. आता माझ्या जादूच्या शक्तीने त्या कवटीला माझ्या जवळ बोलतो. हो मी कवटे दूर बाबा दूर. मी बोलताच कवटी पण बसली खाली. भारी आहे रे. शिवा बिवा अरे धोतर सोड कोण आहे बाबा. धोतर सोड. अरे मेल्या आतमध्ये काय घातलाय नाही. धोतर सोड. हेल्मेट कोणाला याला बघत तुला तो दैवी शक्ती आहे याचा उपयोग तू गावाच्या कल्याणासाठी कर. त्याच देवी शक्तीने मला गावात पाठवलंय, आपल्या गावातलं संकट दूर करण्यासाठी. संकट? कोणतं संकट? पंडितजी आणि सावकार यांचं संकट. अहो त्या दोघांनी मिळून सूर्य सरवणकराला मारलंय. अशा पुरावे आहेत माझ्याकडे. काय? अहो तुम्ही थांबा, मी सगळे पुरावे दाखवतो तुम्हाला. निघून जा सगळे. तुमच्या आता कामं झालेत ना. पण माझा मुलगा काय होता का गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतला म्हणून त्याची पडपड अशा रीतीने करताय तुम्ही. जावा. अरे आज माझा मुलगा काय आहे? अशा किती काय म्हणून वाट पाहणार आहात तुम्ही. जावा निघून जा सगळे. वक्रतुंड तुझ्या बरोबर आहे. त्या सावकार आणि पंडितांनी खूप त्रास दिलाय मला. त्या सावकाराची माझ्यावर पण तिरकी नजर असते. त्या सावकाराने भर चौकात मला मारलं. वक्रतुंड तू कायमचा शहरात राहूस म्हणून लागेल तेवढे पैसे द्यायचे कबूल केले होते त्याने. काय? हो पण ते शिवा बिवार तर वक्रतुंड भाऊंचे नाव सांगत होते. काय की घर जमीन विकून शहरात जाणार आहेत म्हणून. बघितलं कसे आपल्या आपल्यातच भांडण लावतात ते दोघे. त्यांना आता चांगला धडा शिकवलाच पाहिजे. त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची मदत लागेल. हो आम्ही मदत करू. तुम्ही खरंच मदत कराल मला? मग तुम्हाला मी सांगेल तसंच करावं लागेल. अगदी कराल? हो. तर ऐका, आपल्या ठरल्याप्रमाणे बाबा जसं सांगितलं तसं करायचं. सूर्य आला रे. सूर्य येतोय. सूर्य आला रे.
सांगणारी गोष्ट खरी आहे का? वक्रतुंडाने प्रत्यक्ष पाहिलं त्याला. काय? ते कशाला वक्रतुंडाने त्याला विहिरीवरती पाणी पिताना सुद्धा पाहिलंय. ते कसं शक्य आहे? त्याला तर काय त्याला तर पंडितजी बघा वक्रतुंड आला. त्याला विचारा. अहो पंडितजी तुम्हाला केव्हापासून शोधतोय मी. अरे पण काय झालं काय? तुम्हाला काय माहित नाही? नाही. अहो त्या सावकाराने म्हणजे तुम्हाला सूर्याचं लग्न तुमच्या मुलीवर करून द्यायला लागेल ना, म्हणून तुम्ही त्या सूर्याला डोंगरावर ढकलून दिलं असं सांगितलं. नाही, हे साप खोट आहे, खोट आहे. पण हे कोणी सांगितलं कोण नाही? काय हो. आणि आता सगळं प्रकरण त्यांच्या अंगाशी येतंय ना, म्हणून त्याने तुमच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट केले. हे कोणी सांगितलं? सावकाराने. हो. तर त्या सावकाराचं ना, तुम्ही घाबरू नका, मी सांगतो तसं कराल तर तुम्ही वाचा. काय काय करायचं काय बोल. तुम्ही आहे ना ती नाचणारी कमलाबाई तिला वाड्यावरती बोलवून घ्या. ती नाचायला लागली ना तर सावकार तिच्या नाचमध्ये मग्न होऊन जातील. मग तुम्ही सगळे पुरावे गोळा करा. आम्ही सगळे गावाले सावकारांच्या विरोधात जाऊ आणि सगळे तुमच्या बरोबर राहू. अगदी बरोबर बोलतोय. तुला योग्य ते बक्षीस देण्यात येईल. बक्षिसाचं बघू तुम्ही सावकाराकडे बघा. पण तुम्ही आहात ना आमच्या बरोबर. नमस्कार सावकार. नमस्कार. नमस्कार नमस्कार. सावकार तुमच्यावर एक संकट आलंय. संकट? अरे या सावकारावर झाडाचं पान पडायला घाबरते. तिथे संकट शक्यच नाही. नको सांगू नका. चला रे. ए थांबा. पुढे चाललात. कोण सांगेल काय झालं ते? सावकार गंगाराम मोरे. त्याचं काय? त्याचं काय विचारताय? त्याच्या बायकोवर तुम्ही जबरदस्ती करून त्याला पेटवून दिलात. काय हो असं पंडितजीने अख्ख्या गावभर केलंय. हो एवढंच नाही, त्याने पोलीस चौकीत जाऊन गुन्हा सुद्धा दाखल केलाय. पण हे कसं शक्य आहे? अहो कसं शक्य काय? ती नाचणारी कमलाबाई तिने सगळं पुरावे दिले. आता जाताना पंडिताला चालून टाकतो. सावकार थांबा. तुम्ही घाई करू नका. तुम्ही घाई केलं तर सगळं प्रकरण तुमच्या अंगाशी येईल. हा आम्ही सांगतो तसं करा. तुम्ही ती नाचणारी कमलाबाई आहे ना तिला वाड्यावरती बोलवा. ती नाचायला लागली की पंडितजी तिच्यावरती पैसे उधळतील. तेव्हा तुम्ही सगळे पुरावे गोळा करा. आम्ही सगळे गाववाले पंडितांच्या विरोधात जातो. सगळे तुमच्या बरोबर राहतो. वा 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 वक्रतुंड वा. येत्या सभेमध्ये तुला आम्ही मोठं बक्षीस देऊ. सावकारांचा हा ते होईल ना? होईल होईल. तुम्ही जावा लवकर कामाला लागा. सावकार आणि पंडित दोघांमध्ये भांडण लावलेले आहेत आपण. आता फक्त जी आता आपली एकी राहिली ना ती अशीच राहिली पाहिजे. आपली एकी कोणी तोडता कामा नाही. आपण जर असेच एकत्र राहू ना तर कुणाची हिंमत नाही होणार आपल्या गावाकडे वाकड्या नजरेने बघायची. अगदी बरोबर बोललास. चला. जय रवळनाथ. जय रवळनाथ. जय रवळनाथ. जय रवळनाथ. तरी त्या सावकारांनी पंडिताला सांगितलं होतं नको वाईट मार्गाला जाऊ, पण नाही. आता काय वाईटाचा शेवटा वाईटच होणार. आता बघूया उद्या सावकाराचं आणि पंडिताचं काय होतं ते. जय रवळनाथ. सावकाराला जाब विचाराच तुम्ही. शांत बसू नका. आम्ही आहोत ना. सावकार बाहेर या. ओ सावकार बाहेर या. त्यांना कुत्र विचारत नाही, मी हाक मारतो. सावकार सावकार बाहेर या. शेवटचं सांगतोय, या पुढे आम्ही ऐकून घेणार नाही. तुम्ही अगोदर बाहेर येता की नाही? कशाला ओरडतोयस? पंडितजींना काहीतरी म्हणायचं होतं. पंडितजी तुम्ही बोला ना काहीतरी. पंडित तुझी गावात जीभ खूपच बोलायला लागले. पंडित एकेरी हा. हीच का तुमची इज्जत? अरे इज्जत गेली गाढवाच्या. कोण सांभाळून बोला. तुम्ही या गावाला माझ्याबद्दल भडकवताय. हो हा सवाल आम्ही तुम्हाला केला तर माझ्या बदनामीचा तमाशा लावलाय. तमाशा. हो आम्ही करतो तो तमाशा आणि तुम्ही करत का? हिजर नका. इकडे या. सावकार काय करताय? काय करताय? ते गाववाले येऊ दे तोपर्यंत शांत राहा. मग बघूया ना काय होतंय. बरोबर. आता धुळीनं घ्या. कळलं का? चला. हो पंडित आपण कशाला भांडतोय? हो आपणच माझे गाव नाही का? हो आपण बोलू तीच पूर्व दिशा गाव. अगदी बरोबर. शिवा बिवा नका हो. घ्या तुमच्यासाठी नजराना. हे बघा
वा 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 पंडित अहो, तुम्ही तर माझं अर्ध काम पूर्ण केलं. तुमच्या मनातील ओळखतो मी. पंडितजी, सावकार. अरे वक्रतुंड, तू बोललास तसंच झालं. त्या सूर्याचा खून या सावकाराने केला अशी जबाबदारी बाई द्यायला तयार झाली आहे. वक्रतुंडा, सूर्याचा खून ह्याने केला अशी बाई ही जबाब देईल. बघा बघा. सावकार, हे तुम्हाला सुद्धा माहित आहे? हो, मला वक्रतुंडाने सांगितलं. आणि तुम्हाला? मला पण वक्रतुंडानेच. म्हणजे वक्रतुंड तू आम्हाला फसवतोयस. मी फसवलं? हो. मी का तुम्ही दोघांनी म्हणून या गावाला फसवलं? ह्यांच्यावर अत्याचार केले. सूर्या सरवणकर खालच्या जातीचा म्हणून तुमची मुलगी तुम्ही दिली नाही. अरे तुम्ही आमच्यात भांडण लावली, कुठं फेडाली बाप? अरे मेलेली या माणसाच्या तालुक्यात लोणी खाल्लं तुम्ही. हा झाडावर भूत आहे, ते नारळ द्या, कोंबडा द्या, बोकड द्या, आम्ही त्याला भूताच्या संकटात मुक्त करू असं लोकांना फसवलं तुम्ही. अरे ते भूत परवडली तुमच्या ते माणसं लोक. अरे तुम्ही ते का बाहेर जिवंत झालं? तुकाराम काय दुसऱ्याच्या स्त्रीवरती नजर ठेवली. काय चुकलं गावाल्यांचं? त्या सूर्य सर्वांचं करचं तरी काय चुकलं? गावाच्या विकासाबद्दलच तर बोलत होता ना, तुम्ही त्याला मारून टाकलं. पण तुम्हाला माहिती नाही, सूर्य सर्वणकरानेच आम्हाला एकत्र आणलंय. आणि आता ही एकी आमची कोणी तोडू शकत नाही. तुम्ही एकत्र येऊन आमचं काय वाकडं करू शकत नाही. कारण ती तुमची लायकी गावचा न्याय निवडा आचार्य करतात तुमच्यासारखी फालतू माणसं. योग्य तेच बोललात तुम्ही. प्रणाम आचार्य. अगदी योग्य वेळेला आलात तुम्ही. मी आलो नाही, मला या ठिकाणी बोलवण्यात आलं आहे. कोणी? सूर्या सरवणकर. जय रवळनाथा. मला माहित आहे, सर्व काही गोष्टी माझ्या कानावरती आलंय आणि या वक्रतुंडाने मला सारं काही सांगितलं आहे. काय? आता काय 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 करताय? आता कसा बोंबलत? आज या रंगमंचाला सूर्या सरवणकर नाव देणं शुभारंभ आहे. त्यानिमित्तानं मी शाहिरांनाही आमंत्रित केलं आहे. पण त्याआधी या दोघांना काहीतरी शिक्षा झालीच पाहिजे. आचार्य, क्षमा असावी. तुम्ही योग्य तो न्याय निवाडा करालच, पण त्याआधी हे लक्षात ठेवा की हे आपल्याच गावातले. वक्रतुंडा, त्यांना दया नाही अजिबात. त्यांनी माझ्या मुलाला मारलंय. आचार्य, त्याने कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे. योग्य तोच न्याय द्यायचा. पंडित, सावकार, आजपासून तुम्ही गावाच्या बाहेर न जाता गावातच राहावे. परंतु सावकार यांची सावकारकी आणि पंडित यांची मक्तेदारी यापुढे गावात चालणार नाही. दोघांनी सर्वसामान्य माणसांसारखे जीवन जगावे आणि यांच्याकडे असणारी संपत्ती या गोरगरीब जनतेला वाटण्यात यावी. आचार्यांचा विजय असो असंच पाहिजे यांना. आता काळजी करू नको पंडितजी, मला सावकारकी तुला. पण आचार्य, आमचं काय? तुम्ही दोघांनी आजपासून या रंगमंचाला मरेपर्यंत झाडू मारण्याचं काम करावे. या आलं तुमच्या जोडीला. आचार्य, चला, तुम्ही योग्य तो न्याय निवाडा केला. पण आपल्या रंगमंचासाठी येणारे पाहुणे कोण आहेत? म्हणजे ते शाहिरा, त्यांचं नाव काय? आपले सर्वांचे लाडके, लोकप्रिय कोकणातील एक रंगकर्मी कवी श्री अशोकजी दुधम हेच या कार्यक्रमात देवा, आता कसं माझ्या मनासारखं घडलं. म्हणजे गाव पण विकासाच्या मार्गाला लागलं, सावकाराला आणि पंडिताला पण शिक्षा मिळाली. देवा, आता मला मुक्त करा. सूर्या, कुठे आहेस? वक्रतुंड, आता मी मुक्त झालोय. सूर्या! सूर्या! सूर्या तर केव्हाच निघून गेलाय, पण त्याचे राहिलेले अपूर्ण काम तू पूर्ण करून त्याच्या आत्म्याला पूर्ण शांती मिळेल. आता बाबा, अहो सूर्या कुठेच नाही गेला, तो आपल्या सोबत इथंच आहे. झाली का? हो, झाली. अरे आल्या शाहीर. काय? शाहीर आले. शाहीर आले. वहिनी, वहिनी, ताट आणा लवकर.
मंचाला सूर्या सरवणकर हा नाव देणं शुभारंभ आहे. त्या निमित्ताने हे श्रीफळ देऊन आपण या कार्यक्रम सुरुवात करावी. आता गोड आवाजात संपूर्ण कार्यक्रमाची सांगता करावी. असं म्हणतात हो. 2 वर्ष कोरोना काळ होता. या कोरोना काळामध्ये लोकांवर भरपूर दुःख आलेलं आहे. आता हे पुढचं येणारं वर्ष सुखाचं आणि समृद्धीचं जावं हीच त्या रवळ नाथाबरोबर प्रार्थना. मग तुम्ही म्हणताय मी 2 शब्द बोलू? गीताच्या स्वर. गीता माझी मुलगी नाही. गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू या हो. गेला दसरा आली दिवाळी हसू नाचू या हो. नवीन हे वर्ष सुखाचे जाओ. नवीन हे वर्ष सुखाचे जाओ. नवीन हे वर्ष सुखाचे जाओ. ह्या अदृश्यकर्मी नाटकाचे लेखक दिग्दर्शक रुपेश दुधम याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद.